बालमित्रांनो, आज मी गोष्ट सांगणार आहे श्रीराम आणि भक्त शबरी. दंडकारण्य वनात पंपा सरोवराजवळ शबरी नावाची एक वृद्ध स्त्री आपल्या छोट्याशा झोपडीमध्ये राहत होती. ती रानामधून फळे कंदमुळे आणून त्यावरच आपला उदरनिर्वाह करायची. शबरी श्रीरामांची खूप निस्सीम भक्त होती. तिच्या तोंडी सतत रामनाम असायचे. एकदा एक ऋषी दंडकारण्यात आले असता शबरीने त्यांची खूप सेवा केली. तेव्हा प्रसन्न होऊन त्या ऋषींनी तिला आशीर्वाद दिला की एक दिवस प्रभू श्रीराम तुला नक्की भेटतील. तेव्हापासून रोज शबरी सकाळी लवकर उठून झोपडी स्वच्छ शेणाने सारवून ठेवायची. रानामधून गोडगोड फळे आणायची आणि झोपडीच्या दारात बसून श्रीरामांची डोळ्यात प्राण आणून वाट बघत बसायची. एकदा शबरीच्या कानावर बातमी आली, श्रीराम लक्ष्मण सीता दंडकारण्यात येणार आहेत. शबरी अगदी हरखून गेली. पहाटे उजाडायच्या आत शबरी रानात गेली. श्रीरामांसाठी ती टोपली भरून बोरे घेऊन आली. शबरीने विचार केला, माझ्या रामाला एकही आंबट बोर देऊन चालणार नाही. तिने प्रत्येक बोर चाखून फक्त गोडगोड बोरे रामासाठी बाजूला काढून ठेवली. जेव्हा श्रीराम लक्ष्मण दंडकारण्यामधून जाताना पंपा सरोवराजवळ शबरीच्या झोपडीजवळ आले, तेव्हा शबरीने खूप आनंदाने त्यांचे स्वागत केले. त्यांना आपल्या झोपडीच्या आत नेले. राम लक्ष्मण देखील खूप प्रेमाने झोपडीमध्ये शेणाने स्वच्छ सारवलेल्या जमिनीवर बसले. शबरीची तर आपल्या देवावरून नजर हटत नव्हती. अतिशय प्रेमभराने तिने बोरांची टोपली श्रीराम लक्ष्मणासमोर ठेवली. त्यांना देण्यासाठी तिच्याकडे दुसरे काहीच नव्हते. रामाने तिची निस्सीम भक्ती जाणली आणि आनंदाने ती उष्टी बोरे खाल्ली. श्रीरामांनी शबरीचे प्रेम महत्वाचे मानले. तिचा खरा भक्तिभाव ओळखला. श्रीरामांच्या दर्शनाने शबरी धन्य झाली. तिचे जीवनाचे सार्थक झाले.